परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानत आहे. आजचा दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्यामध्ये जोडून प्रगटीकरणाचं गहन शिक्षण अतिशय काळजीपूर्वक शिकण्याची देवाने संधी दिली. मागच्या क्लासमध्ये आपण आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र अशा स्वर्गदूतांना राजासनासमोर, 4 प्राण्यांसमोर, 24 वडिलांसमोर देवाचा धन्यवाद आणि देवाचं स्तवन करताना आणि परमेश्वराला शब्दाच्या द्वारे प्रशंसा करताना आपण पाहिलेलं आहे. आणि प्रत्येक मानव या जगामध्ये जो जन्मलेला आहे, या प्रत्येक मानवाला देवाने केवळ देवाची प्रशंसा करण्यासाठीच, देवाची उपासना करण्यासाठीच पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रभूच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहोत. प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण वेगळे केलेले लोक आहोत. तर आपण आपल्या जीवनातून देवाचं स्तवन आणि देवाची महिमा हे आपल्या जीवनातून होणं अतिशय महत्वाचं आहे. आज आपण प्रगटीकरण अध्याय 5 आणि वचन 13 आणि वचन 14 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. प्रगटी 5, 13 आणि 14. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जो प्रत्येक सृष्टी प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यांना मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव आणि पराक्रम हे युगानयुग आहेत. हे युगानयुग आहेत. देवा या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित कर. तर या ठिकाणी पात्मा नावाच्या बेटावर जो योहान आहे, ज्याला हे प्रगटीकरण झालेलं आहे, तो अतिशय त्रासामध्ये आणि कष्टामध्ये आहे. तो मरावं म्हणून त्याला गरम कढईमध्ये टाकण्यात आलं, तिथूनही तो वाचला. तो मरावं म्हणून बंदीगृहामध्ये कित्येक दिवस त्याला उपासात ठेवलं, तिथूनही तो वाचला. तो मरावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा त्याला दिली, तिथूनही वाचला. त्यानंतर गरम खडकावर त्याला फेकून देण्यात आलं पात्मा नावाच्या बेटावर, आणि तिथूनही तो वाचला. आणि वाचल्याच्या नंतर ज्या देवाने त्याला प्रगटीकरण दिलं, तो म्हणतो की मी पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जो प्रत्येक सृष्टी प्राणी आहे त्यातील सर्व वस्तुजात यांना मी असे म्हणताना ऐकले. कोणाकोणाला? स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, समुद्रावर प्रत्येक सृष्टी प्राणी आणि त्यातील सर्व वस्तुजात त्यांना मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला म्हणजे देव, आणि कोकरा म्हणजे जो परमेश्वराच्या उजव्या बाजूला उभा आहे त्याला धन्यवाद असो, त्या देवाचा सन्मान असो, त्या देवाचा गौरव असो, आणि त्या परमेश्वराचा पराक्रम सदा सर्व काळ असो. अशा प्रकारची देवाची स्तुती, प्रशंसा आणि बोलताना मी ऐकलेलं आहे. तर या ठिकाणी देवाचा गौरव कोण कोण करत आहे? परमेश्वराची आराधना कोण कोण करत आहे? केवळ मानवच देवाची आराधना करताना दिसत नाही, केवळ मानवच परमेश्वराची स्तुती करताना दिसत नाही,
तर नंबर 1 स्वर्गातले लोक, नंबर 2 पृथ्वीवरचे लोक, नंबर 3 पृथ्वी खाली म्हणजे सुखलोकातले लोक, नंबर 4 समुद्रामध्ये असणारे आणि सर्व प्राणी. म्हणजे स्वर्गात, पृथ्वी खाली, समुद्रावर जे मानव आहे, जो प्राणी आहे, जी वस्तू आहे, जे सजीव निर्जीव आहे, हे प्रत्येक जण परमेश्वराकडे राजासनावर बसलेल्या कोकऱ्याला आणि राजासनावर बसलेल्या जिवंत देवाला धन्यवाद, गौरव, सन्मान करताना आपल्याला दिसत आहे. प्रियांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पात्म नावाच्या बेटावर असणारा योहान राजासनावर बसलेल्या परमेश्वराची आणि राजासनाजवळ असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची केवळ स्वर्गदूतच परमेश्वराची स्तुती करत नाही, तर स्वर्गातले स्वर्गदूत पण करतात, पृथ्वीवरचे पवित्र लोक पण करतात, समुद्रातले प्राणी पण करतात आणि पृथ्वीवरचे सर्व प्रकारचे प्राणी पण करतात. हे प्रत्येक जण मान, महिमा आणि गौरव आणि सन्मान जिवंत देवाला देताना, पवित्र देवाला देताना आपल्याला दिसत आहे. आज मला काय दिसते मी सांगू का? मला अनेक विश्वासी लोक प्रार्थना करताना दिसतात. मला अनेक विश्वासी लोक प्रार्थना रिक्वेस्ट पाठवताना दिसतात. मला अनेक विश्वासी लोक मला हे मिळावं, मला ते मिळावं म्हणून परमेश्वराकडे विनंती करताना दिसतात. प्रियांनो, प्रार्थना करणे, विनंती करणे, मागणी करणे, उपवास करणे आणि पृथ्वीवरचे सर्व आशीर्वाद मला मिळावं म्हणून देवावर विश्वास ठेवून पुढे आणि पुढे चालणे, हेच ख्रिस्ती जीवन असेल का? यासाठीच परमेश्वराने आपली निवड केलेली आहे का? हा दुसरा भाग आहे. मागत राहणं हा दुसरा भाग आहे. पहिला जो महत्वाचा भाग आहे तो परमेश्वराची स्तुती करण्याचा आहे, परमेश्वराचा धन्यवाद करण्याचा आहे. आणि जेपर्यंत आम्ही देवाचा धन्यवाद करत नाही तेपर्यंत आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे दैवी आशीर्वाद येत नाही. आणि म्हणून सुरुवातीला प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला काय सांगते की राजासनावर जो बसलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला स्वर्गात, पृथ्वी खालचे आणि समुद्रातले काय म्हणतात? धन्यवाद. बरोबर आहे ना? काय देत आहेत या ठिकाणी वचन 13 मध्ये? ते धन्यवाद देताना आपल्याला दिसत आहे. ते परमेश्वराचा धन्यवाद करताना आपल्याला दिसत आहे. मग परमेश्वराचा धन्यवाद जर सर्व करत आहे तर आपलाही धन्यवाद त्याच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आपल्याही जीवनातून परमेश्वराचा धन्यवाद असणं फार महत्वाचं आहे. म्हणून फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 आणि वचन 6 आणि वचन 7 आम्हाला शिकवते की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रत्येक परिस्थितीत देवाचा धन्यवाद करत, आभार मानत आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे तुमच्या बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे राखून ठेवलेली शांती ख्रिस्त येशूच्या द्वारे मिळेल. या ठिकाणी देवाने आज्ञा दिलेली आहे ऑलरेडी की तुम्ही कशाविषयी चिंता करत बसू नका. काय खावं चिंता करू नका, काय प्यावं चिंता करू नका, काय पांघरावं चिंता करू नका, लेकर कसे चिंता करू नका, भविष्य कसं चिंता करू नका. तर प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक कठीण परिस्थिती असो चाहे चांगली परिस्थिती असो, प्रत्येक परिस्थितीत देवाचा धन्यवाद, देवाची स्तुती आणि देवाचा जय जयकार करत आपली मागणी परमेश्वराला कळवा, आपल्या विनंत्या जिवंत देवाला कळवा. आणि पहा, बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे देवाने राखून ठेवलेला आशीर्वाद देवापासून आपल्याला मिळेल, देवापासून आपल्याला मिळेल, देवापासून आपल्याला मिळेल. दुसरा शब्द काय वापरला प्रगटी 5:13 मध्ये? लताताई मोबाईल म्यूट करा.
लताताई मोबाईल म्यूट करा. दुसरा शब्द काय वापरला त्या ठिकाणी? सन्मान. सन्मान देवाचा करा. सन्मान देवाचा करताना दिसत आहे. कोण कोण करताना दिसत आहे? स्वर्गात असणारे स्वर्गदूत, पृथ्वीवर असणारे निवडलेले लोक, समुद्रातले प्राणी आणि जगातले प्राणी, हे सर्वजण परमेश्वराचा सन्मान करताना दिसत आहे. एक प्रकारचा आदर करताना दिसत आहे. एक प्रकारचं त्याची प्रशंसा करताना आपल्याला दिसत आहे. देवाचा सन्मान करताना दिसत आहे. प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचा सन्मान ते आपल्या जीवनातून करताना दिसत आहे. आणि पात्मा नावाच्या बेटावर असणारा योहान स्वतः म्हणतो की स्वर्गात, पृथ्वीवर आणि समुद्रात सर्व परमेश्वराचा सन्मान, परमेश्वराचा सन्मान, परमेश्वराचा आदर करताना आपल्याला दिसत आहे. परमेश्वराचा आदर करताना आपल्याला दिसत आहे. आणि तोच सन्मान आज देवाच्या सेवकांचा व्हावा, तोच सन्मान देवाच्या दासाचा व्हावा, अशी परमेश्वराची सुद्धा इच्छा आहे. अशी जिवंत देवाची सुद्धा इच्छा आहे. आणि म्हणून मातृ वर्तमान अध्याय 6 आणि 3 ते 4 मध्ये जर तुम्ही पाहाल तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडून चमत्कार होत होते, मोठमोठ्या गोष्टी होत होत्या, तेव्हा अनेक लोक म्हणायचे, जो सुतार, जो नोहेचा मुलगा, जो याकोब, यशय, यहूदा व शिमोन यांचा भाऊ, तो हाच आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना? असे असताना सुद्धा ते अडकळत होते. आणि तेव्हा येशूने काय म्हटलं? वचन 4 मध्ये पहा. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेश त्यांचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात, त्याच्या मंडळीत त्याचा सन्मान होत. या ठिकाणी येशूने वापर जिथं प्रवेश ख्रिस्त चमत्कार करत होता तिथं तिथं लोक पारदारे यांनी मात्र प्रवेशाचा अपमान केला. यांनी मात्र प्रवेश ख्रिस्ताला, प्रवेश ख्रिस्ताच्या शिक्षणाला तुच्छ मानलं, त्याचा निषेध केला. आणि त्यावेळेस ते काय म्हटले? अरे याच्या बहिणी आपल्या बरोबर आहे, अरे याचे आई वडील आपल्या बरोबर आहे, अरे याचे भाऊ आपल्या बरोबर आहे, आणि हा इतका मोठा चमत्कार कसा करतो, समजतो. त्या ठिकाणी अडकत. आणि म्हणून प्रवेश ख्रिस्त म्हटलं की संदेश त्याचा सन्मान होत नाही असे नाही, संदेश त्यांचा सन्मान होते. घरी हे म्हणून प्रवेश ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की म्हटला, जो माझ्या सेवकाचा येते येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. आज तर सेवकांचं, चांगल्या सेवकाबद्दल सगळीकडे आपण पाहत आहोत. देवाच्या सेवकांची काढताना आपण बघत आहोत. शिक्षण देणाऱ्या सेवकाबद्दल चुकी किंवा निषेध शब्द काढताना आपण बघत आहोत.
तो प्रियांनो हे गलत आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. जे खोटे सेवक आहेत ते खोटे आहेत. जे उत्तम आणि चांगले जे सेवक आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा आदर आपल्याकडून व्हावा ही देवाची इच्छा आहे. सेवकांचा सन्मान बरोबर येशूचाही आणि स्वर्गातील पित्याचाही सन्मान होतो. आणि म्हणून स्वर्गात, पृथ्वीवर आणि समुद्रावर हे सर्व परमेश्वराचा सन्मान करताना, परमेश्वराचा गौरव करताना, परमेश्वराचा जय जयकार करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विश्वासाने आपणही एकमेकाचा सन्मान करावा हीच देवाची आज्ञा आहे. च्या पाठीमाग ते
अच्छा.